एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचा जो पेपर आहे हा 31 मे 2026 ला झाले होते सगळ्या शिफ्टचे, आणि अजूनही या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागलेला नाही आहे, कारण की 2.5 महिन्यापेक्षा जास्त या ठिकाणी टाइम झाला, अजूनही या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागलेला नाही आहे। आणि त्याचबरोबर एसएससी जीडीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि एसएससी जीडी भरतीचे ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, आणि महाराष्ट्राचा एसएससी जीडीचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे। एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन आणि एक सर्व्हिसमॅनचा जनरल एरिया, नक्सल एरिया, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचा एसएससी जीडीचा कडाप यावर्षी किती जाणार आहे। महाराष्ट्राचा सेफ झोन का आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। कडाप कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, आणि जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो वाढणार आहे की नाही वाढणार आहे, त्याचबरोबर नॉर्मलायझेशन मध्ये कोणकोणत्या शिफ्टचे किती मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि एसएससी जीडी मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कडाप या ठिकाणी डाऊन जाणार आहे त्याचे पण कारण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याचबरोबर ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल पण आपण बोलणार आहे। एक लक्षात ठेवा, नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे, 10-15 मार्क कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। जागा वगैरे वाढणार आहे काय या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। बघा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचा अजून रिझल्ट लागलेला नाही, कारण की 31 मे पर्यंत 31 मे 2026 ला सर्व पेपर झाले। तर बघा जून जुलै झालं, ऑगस्ट महिना या ठिकाणी संपत येत आहे, एक लक्षात ठेवा। तर 3 महिने या ठिकाणी होत आलेले, अजूनही रिझल्ट लागलेला नाही आहे। तर कधीपर्यंत एसएससी जीडीचा रिझल्ट लागणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी एसएससी जीडीचा जो कडाप आहे महाराष्ट्राचा हा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे, त्याचं जे कारण आहे, पहिली गोष्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न चेंज या ठिकाणी करण्यात आला। एक लक्षात ठेवा, तुम्ही पाहिलं असेल जे आपण अभ्यास केला ते काही आलं नाही, सगळं काही बाहेर आलं। आणि मी या ठिकाणी मानू शकतो काही काही विद्यार्थ्यांच्या शिफ्ट सोपे होत्या, काही काही विद्यार्थ्यांचे पेपर सोपे सुद्धा होते, पण जास्त करून जास्त विद्यार्थ्यांचे पेपर हे हार्ड आले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। हे काही कारण आहे, कारण की एसएससी जीडीचा जो पेपर हा हार्डवाला होता, म्हणजे जे आपण केलं त्यातलं काही झालं नाही, सगळं काही बाहेर आलं। तुम्ही पाहिलं असेल जनरल नॉलेजचे जे प्रश्न एकदम हार्ड आले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी जे ठीकठाक होते, म्हणजे जवळपास 20 पैकी 15 तरी येणारे होते, म्हणजे तीन प्रश्न असे होते की ते या ठिकाणी कन्फ्यूज करणारे होते, एक लक्षात ठेवा, अशा प्रकारे होते। आणि त्याचबरोबर हिंदी व्याकरणमध्ये जर आपण पाहिलं तर भलतंच त्या ठिकाणी याला पोलिसने पकडा तुझको क्या बोलते, ठीक आहे। तर असे काही विविध काही म्हणजे हिंदी व्याकरण सुद्धा त्यांनी चेंज केलं, आणि जी के त्यांनी चेंज केलं, एक लक्षात ठेवा। तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी चेंज करण्यात आलेला आहे, म्हणजे जे विद्यार्थ्यांनी वाचून गेले होते त्यातलं काहीही आलं नाही, सर्व काही या ठिकाणी बाहेर आलं। तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो सर्व काही सिलेबस त्या ठिकाणी चेंज करून दिला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जागा जे सध्याच्या कंडिशनला 25,000 जागा, एक लक्षात ठेवा, 25,000 जागांसाठी ही एसएससी जीडीची वॅकेन्सी चालू आहे। तर यामध्ये आणखीन 25,000 प्लस जागा वाढणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की दरवर्षी एसएससी जीडीमध्ये जे 20-25,000 जागा इन्क्रीज होते, दरवर्षी जागा या ठिकाणी वाढते। मागच्या वर्षी जर आपण पाहिलं, मागच्या वर्षी 28,000 जागांसाठी भरती चालू होते, तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 20-22,000 जागा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वाढल्या, आणि टोटल जी वॅकेन्सी गेली ती 50,000च्या वर गेली होती, ठीक आहे। आणि त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा वॅकेन्सी 50,000 जागांसाठी होती, त्यामध्ये आणखीन 25,000 जागांसाठी चालू होती याच्या अगोदरची वॅकेन्सी 2024ची, तर त्यामध्ये आणखीन 25,000 जागा वाढवण्यात आल्या। म्हणजे दरवर्षी जर आपण पाहिलं तर एसएससी जीडीमध्ये जागा वाढते, इन्क्रीज होते जागा, तर त्यामुळे जागा वाढणार आहे, तर कडाप या ठिकाणी डाऊन जाणार आहे। तर महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा, पण नक्सल एरियाचा कडाप सांगतो, त्यानंतर जनरल एरियाचा। बघा नक्सल एरियाचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे, ओपन कॅटेगरीच्या जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल नक्सल एरियामधून तर 70 ते 75च्या दरम्यान कडाप जाणार, एवढा काही सेफ झोन आहे। ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 68
73च्या दरम्यान कडक जाणार, एवढं काही सेफ झोन आहे. EWS कॅटेगरीच्या दर तुम्ही पुरुष उमेदवार असाल नक्षल एरियामधून 65 ते 70च्या दरम्यान कडक जाणार आहे. आणि SC कॅटेगरीच्या दर तुम्ही पुरुष उमेदवार असाल नक्षल एरियामधून 72 ते 77च्या दरम्यान कडक जाणार आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या दर तुम्ही पुरुष उमेदवार असाल नक्षल एरियामधून 65 ते 70च्या दरम्यान कडक जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतर महिला उमेदवारांचा नक्षल एरियाचा कडक किती जाणार आहे तर बघा, ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल नक्षल एरियामधून 62 ते 67च्या दरम्यान कडक जाणार आहे. आणि OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल नक्षल एरियामधून जवळपास 57 ते 62च्या दरम्यान कडक जाणार आहे. EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल नक्षल एरियामधून महिला उमेदवार तर 55 ते 60च्या दरम्यान कडक जाणार आहे. आणि SC कॅटेगरीच्या दर महिला उमेदवार जर नक्षल एरियामधून असाल तर 66 ते 71च्या दरम्यान कडक जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल नक्षल एरियामधून 63 ते 68च्या दरम्यान कडक जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे नक्षल एरियाचा. आता या ठिकाणी जनरल एरियाचा कडक किती जाणार आहे तर बघा, पहिले महिला उमेदवारांचा सांगून देतो जनरल एरियाचा, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा. ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल जनरल एरियामधून तर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडक आहे 85 ते 90च्या दरम्यान कडक जाणार आहे. OBC कॅटेगरीच्या जर महिला उमेदवार असाल तर 78 ते 83च्या दरम्यान कडक जाणार आहे. आणि त्याचबरोबर EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 76 ते 71च्या दरम्यान कडक जाणार आहे जनरल एरियाचा. ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 67 ते 72च्या दरम्यान कडक जाणार आहे. आणि SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल जनरल एरियामधून 72 ते 77च्या दरम्यान कडक जाणार आहे. एवढं काही सेफ झोन आहे. आता जनरल एरियाचा पुरुष उमेदवारांचा कडक किती जाणार आहे. ओपन कॅटेगरीच्या जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल जनरल एरियामधून 160 पैकी जे आहे 90 ते 95वर कडक जाणार आहे. आणि OBC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल जनरल एरियामधून 85 ते 90 पर्यंत जाणार आहे. EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल जनरल एरियामधून 83 ते 88च्या दरम्यान जाणार आहे. SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल जनरल एरियामधून 80 ते 85च्या दरम्यान कडक जाणार आहे. आणि ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल जनरल एरियामधून 77 ते 82च्या दरम्यान कडक जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. आणि तुम्ही जर माजी सैनिक असाल तर माजी सैनिकांचा जो कडक हा 40-50 पर्यंत सुद्धा लागणार आहे. 40-50 जरी मार्क असेल तर आपलं सिलेक्शन होऊन जाणार आहे. एक लक्षात ठेवा माजी सैनिकांचं एवढा काही कटअप जे SSC GDचा जाणार आहे. आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढणार आहे. 15 पर्यंत मार्क काही विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे. दरवर्षी वाढते. नॉर्मलायझेशन ही सिस्टीम कायच्यासाठी राहते, ज्या विद्यार्थ्यांचा पेपर सोपा आला तर त्याचे मार्क वाढवणं, आणि ज्याचा पेपर या ठिकाणी ज्याचा पेपर सोपा आला त्याचे मार्क कमी करणं, आणि ज्याचा पेपर हार्ड आला त्याचे मार्क वाढवणं, यासाठी जे विद्यार्थी मिळवणं नेगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम असते. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर तुमचा जर तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये ते शिफ्टवर तुमच्या डिपेंड करते. तुमची जर शिफ्ट या ठिकाणी एकदम हार्ड शिफ्ट असेल तर जवळपास 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. तुमची जर शिफ्ट या ठिकाणी एकदम हार्ड आणि एकदम सोपी नाही म्हणजे मीडियम असाल तर जवळपास 5 ते 10 मार्क वाढणार आहे. आणि तुमची जर शिफ्ट एकदम सोपी असेल तर 2 ते 5 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. आता SSC GD भरतीचा या ठिकाणी रिझल्ट कधीपर्यंत लागत आहे. जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 25 ऑगस्टपर्यंत SSC GD भरतीचा रिझल्ट लागणार आहे, कडक लागणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत वाट बघा. 25 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. आणि सप्टेंबरच्या एंडिंगला जे विद्यार्थी मिळवणं SSC GD भरतीचा ग्राउंड चालू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 2-3-4 सेंटर आहे. जसं या ठिकाणी लातूर सेंटर झालं, त्याचबरोबर नागपूर CRPF सेंटर झालं, त्याचबरोबर पुणे तळेगाव CRPF सेंटर झालं. तर ह्या काही CRPF जे कंडक्ट करत असते फिजिकल, तर फिजिकलचे SSC GDचा सप्टेंबरच्या एंडिंगला चालू होणार आहे. त्यामुळे आतापासून तयारीमध्ये लागा. आतापासून 5 किलोमीटर चालू ठेवा, कारण की SSC GDचे ग्राउंड लवकरच होणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठीचा समजा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.